जादू. आपल्याला जादू शिकायची आपल्या जीवनामध्ये. तर तुम्ही तयार आहात ना जादू शिकण्यासाठी? रोंडाबाईंचं जे पुस्तक आहे ते पुस्तकाचं नाव आहे जादू. आणि ही जादू आपल्याला काय देतं? ते जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा देते. जे की आजपर्यंत आपण केलं नाही ते आपल्याला करायचं आहे. आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी राहून गेल्या, त्या गोष्टी आपल्याला रोंडाबाई ह्या जादू पुस्तकात शिकवतात. बघा मैत्रिणींनो, आपण जीवन जगत असताना आपण ज्या पद्धतीने आजपर्यंत जीवन जगलो, आपण कशासाठीच कृतज्ञ नव्हतो. पण आपल्याला पुस्तक कृतज्ञ राहण्यास भाग पाडतं. का बरं कृतज्ञ असायचं? कशासाठी कृतज्ञ असायचं? आपल्या शरीराप्रती, आपल्या नातेसंबंधाप्रती, आपल्या आरोग्याप्रती, पैसाप्रती, सगळ्याप्रती समजा तुम्ही कृतज्ञ असणार तर तुमच्या लाईफमध्ये जेवढं आहे त्यापेक्षा अधिक तुम्हाला मिळणार. म्हणजेच काय, जे आहे त्यापेक्षा अधिक मिळणार. पण केव्हा? जेव्हा तुम्ही कृतज्ञ असणार तेव्हा. आणि जो व्यक्ती कृतज्ञ नसतो त्याच्या जीवनामध्ये जे आहे ते सुद्धा त्याच्या जीवनातून घेऊन घेतलेलं असतं. मग तुम्हाला कृतज्ञ राहणं गरजेचं आहे, कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला जादू करायची आहे. आणि ही जादू रोंडाबाईंनी ह्या पुस्तकात सांगितलेली आहे. आज दिवस 4था. तर त्यांनी सांगितलं आहे की नातेसंबंधामध्ये सांगितलं तर आपला दिवस 3रा होता. त्या संबंधात आपल्याला नातेसंबंध सांगितले. आजचा दिवस 4था आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही आरोग्याविषयी किती जागृत आहात, आरोग्याविषयी किती सकारात्मक ऊर्जेने बघताय, हे पुस्तकात सांगितलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि आपण आरोग्याविषयी नेहमी तक्रार करत असतो. तुमचं आरोग्य चांगलं असेल तरी तक्रार करतो आणि आपलं आरोग्य खराब असेल तरी आपण तक्रार करत असतो. पण आपली ही जी आरोग्याची जी जीवन दिलं आपल्या देवानं, त्याचं मौल्यवान ठेवा आपल्याजवळ आहे. आणि ते मौल्यवान ठेवा आपण असं ठरवतो की नाही, माझ्याजवळ माझं आरोग्य चांगलंच नाही, इतरांपेक्षा माझं आरोग्य खूप खराब आहे. पण आरोग्याविषयी इटालियन एक म्हण आहे जी आपल्याला बहुतेकांना लागू पाहिजे. ती म्हण अशी आहे, ज्यांचं आरोग्य चांगलं आहे असतं तो श्रीमंत असतो. जरी त्याला त्याची जाणीव नसली तरी आपली तब्येत जेव्हा चांगली असते त्यावेळी आपण तिचे कंचित विचार करतो. पण जेव्हा आपल्याला सर्दी किंवा फ्लू अशा किरकोळ कारणांनी अंथरूण धरतो तेव्हासुद्धा आपण आपल्या शब्दातील सत्यता पटते. तुमची तब्येत जेव्हा बरी नसते तेव्हा तुम्हाला आपण कधी बरं होतो असं झालेलं असतं. म्हणजेच काय, जेव्हा आपल्याला बरं नसतं तेव्हा आपण म्हणत असतो मी कधी बरा होणार. पण आपण जेव्हा बरा असतो तेव्हासुद्धा आपण आपल्या पायांना, डोळ्यांना, हातांना, कानांना, नाकाला, इव्हन आपल्या पूर्ण बॉडीला पण थँक्यू म्हणत नाही. हे बघा, आपण डोळे आहे, आपण डोळ्यांचा बघतो. कोणाला तरी डोळे नसणार, म्हणजे आपल्याजवळ डोळे, आपण किती श्रीमंत. कानाने ऐकतो, श्वास घेतो नाकाने, हृदय धडकतं म्हणजे आपण जिवंत आहोत. पायाने चालतो, हाताने खातो. कितीतरी असे अवयव आहेत. लोकांना असे अवयव मिळाले की ज्यांचा त्या अवयवाचा त्यांना उपयोग होत नाही किंवा ते असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करतात. आणि ज्यांच्याजवळ आहे त्यांना त्याची किंमत नाही, आणि ज्यांच्याजवळ नाही त्यांना असं वाटतं की माझं कदाचित मला ईश्वराने एक जर डोळा दिला असता तर, कदाचित ईश्वराने मला एक हात दिला असता तर. म्हणून तुम्हाला सांगणं एवढंच आहे की तुम्ही तुमच्या लाईफचे शिल्पकार आहात. तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता. आणि हेच तुम्हाला या पुस्तकाद्वारे सांगायला मिळते. तुम्ही रोज आपल्या शरीराला थँक्यू म्हणा. आजचा तुमचा टास्क आहे की तुम्हाला 5 वाक्य लिहायचं आहे तुमच्या शरीराप्रती की मी माझ्या डोळ्याप्रती कृतज्ञ आहे, कारण मी ह्या डोळ्याने हे संपूर्ण जग बघत आहे त्याकरता. मी थँक्यू म्हणते माझ्या पायांना, कारण की ह्या पायाने मी चालते. ह्या पायांमुळे मी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात आहे त्याकरता थँक्यू. ह्या हातांचे थँक्यू, कारण की हे हात आहेत त्यामुळे मी माझे काम करू शकते. माझ्या संपूर्ण शरीराचे थँक्यू. असं तुम्हाला 5 वाक्य लिहायचं आहे. आणि रोज तुम्ही व्हिडिओ बघा आणि मला सुद्धा साथ द्या ह्या पुस्तकामध्ये. थँक्यू.